नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या आपली नांगरणी सुरू आहे आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर 100% जमीन नांगरणीच्या माध्यमातून भुसभुशीत करायची असेल तर तुमच्यासाठी मी टिप घेऊन आलेलो आहे। पण शेतकरी मित्रांनो, ही जी टिप आहे ती तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या अंतर्गत बांधांजवळ वापरणं गरजेचं आहे। इतर शेतकरी जर तुमच्या शेजारी असेल तर त्या बांधावर मात्र तुम्हाला त्याच्या सामंजस्याने किंवा तुम्ही तुमच्या अखत्यारीत राहून तुम्हाला तुमची जमीन नांगरणीच्या माध्यमातून भुसभुशीत करायची आहे। तर ती टिप काय आहे ती समजून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, माझं हे जे क्षेत्र आहे तर माझ्या क्षेत्राचा हा अंतर्गत बांध आहे आणि साधारण 5-6 फूट रुंदीचा आहे आणि माझ्याकडे जो ट्रॅक्टर आहे महिंद्रा 585 तर याचा जो टायर आहे तो आहे 14.9 म्हणजे जवळजवळ 15 इंच। तर याचं आपल्याला ऍडजस्टमेंट कशी करायची आहे की शेतकरी मित्रांनो, बांधाजवळ बऱ्याच प्रमाणात तण नेहमीच राहतं, तिथं बऱ्याच शेतकऱ्यांना नांगर व्यवस्थित लावता येत नाही आणि त्यांच्यासाठी ही टिप आहे। पण ही अंतर्गत बांधांसाठी आहे। इतर शेतकऱ्यांच्या शेजारी जर असेल तर मात्र तिथं तुम्ही विचार करूनच या टिपचा वापर केला पाहिजे। माझा हेतू आपली जमीन 100% भुसभुशीत करणं आहे, बांध फोडणं नाही, हे एक तुम्ही लक्षात घ्या। त्याच्यामुळे विचार करून तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला म्हणत होतो की 5-6 फूट रुंदीचा बांध आहे, तर मला काय करायचं आहे की मला संपूर्ण क्षेत्राची जी पलटी आहे ती मला बांधाच्या दिशेने द्यायची आहे। पण जेव्हा मी पहिलं तास ह्या बाजूने टाकतो त्यावेळेस पुढचा नांगर लागत नाही। त्याचं कारण आहे की आपला ट्रॅक्टर जो आहे तो समपातळीत चालतो आणि तासामध्ये टायर गेल्यानंतर नांगर पातळी पकडतात, बरोबर। तर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो 5-6 फुटाचा बांध आहे त्याच्यापैकी आपल्या क्षेत्रा शेजारचा 15 इंचाच्या बांधावर आपलं टायर चालवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये आपल्याला पलटी द्यायची आहे। ती दिल्यामुळे काय होईल की बांधा शेजारी जे तण आहे ते संपूर्ण मुळासह उखडून जाईल आणि आपल्या तणाचं नियंत्रण होईल। पण त्यानंतर शेतकरी मित्रांनो, परत येताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची नांगराला पलटी द्यायची नाहीये। तर जी माती तुम्ही बांधाच्या बाजूने आतमध्ये नांगरली आहे तीच माती पुन्हा बांधाच्या बाजूने लावून देणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही नांगरणी केली तर तुमचं बांधाजवळचं जे तण आहे किंवा तुमचं पीक घेण्यायोग्य जी जमीन आहे ती तुम्हाला संपूर्ण भुसभुशीत करून मिळेल आणि तुमचं पीक बांधाच्या कडेला देखील तण विरहित यायला मदत होईल। अशाच वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स साठी मला तुम्ही मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।